जय हिंद निर्बंस विदर्भ आय एस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। तुम्ही सर्व ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहे ती म्हणजे विदर्भ आय एस अकॅडमी मार्फत प्रत्येक मंथला येणारे ग्रीन बुक आणि त्या सर्वांचा एक केलेला संच म्हणजेच विदर्भ आय एस अकॅडमीचे ग्रीन बुकचे इयर बुक, त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहातच। ठीक आहे, त्यासंबंधी तुम्हाला महत्त्वाची अपडेट मी घेऊन आलो आहे आणि तुमच्या सर्वांच्या भेटीला आलेलं आहे विदर्भ आय एस अकॅडमीचं ग्रीन बुक आणि त्यासंबंधीचं इयर बुक। तर ठीक आहे, तर ते आपण इयर बुकमध्ये नेमकं काय असणार आहे, कशाविषयी त्या ठिकाणी बोललं गेलेलं आहे आणि कोणत्या त्यामध्ये नवीन गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी नेमकं आज सांगणार आहे। ठीक आहे, तर हे जे ग्रीन बुक आहे ते तुम्हाला विदर्भ आय एस अकॅडमीच्या ॲपवर मात्र शुल्क 80 रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे। ते ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला तिथं भेटणार आहे। ठीक आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही ते परचेस करून घेऊ शकता आणि हे ग्रीन बुक संपूर्णतः एक्झामच्या दृष्टिकोनातून बनवलेलं हे ग्रीन बुक आहे, कारण की मागच्या भरपूर साऱ्या एक्झाममध्ये यातून जसे क्वेश्चन आलेले आहेत आणि टफेस्ट लेवलचे जे क्वेश्चन, जसं उदाहरणामध्ये केरळ ऑप्टिक फायबर नेटवर्क विचारला होता एक्झाममध्ये, त्याच्यामधला ओचा फुल फॉर्म जो विचारला होता तो फुल फॉर्म सुद्धा ह्या एक्झाममध्ये या म्हणजे ग्रीन बुकमध्ये आलेला होता। ठीक आहे, त्यानंतर जसं चिरभोग नावाचं हे मानवी हक्क आयोगाकडे जे प्रकारचे लघुपट सादर केले होते त्यामध्ये प्रथम पारितोषिक प्राप्त करणारा चिरभोग नावाचा जे लघुपट होता त्याविषयी सुद्धा एक्झाममध्ये आला होता क्वेश्चन। म्हणजे टफेस्ट लेवलचे जे ज्या कोणत्याच बुकमध्ये मेन्शन असतात ते सुद्धा क्वेश्चन ह्या बुकमधून तुम्हाला येताना दिसतात। त्यामुळे ही वार्षिकी एक प्रकार तुमच्या एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाची ठरणार आहे। तर ही वार्षिक घडामोडी काय करू शकता, तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता। तर यामध्ये 1 जानेवारीपासून ते 31 डिसेंबरपर्यंतच्या महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण वन लाइनर सहित काय केलं जाणार आहे तिथं कव्हर करून दिले जाणार आहेत आणि ह्यामध्ये पहा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की पुढं ह्यामध्ये ज्या आपण पाहतो ना एक्झाममध्ये विचारतं की महिलांविषयी मुख्यतः एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात। त्यामुळं ज्या ठिकाणी पहिल्यांदा महिलांचा उल्लेख आलेला आहे म्हणजे उदाहरणामध्ये पहिली महिला अध्यक्ष झाल्या आहेत तर तशासाठी स्पेशल एक म्हणू शकतो एक टॉपिक बनवण्यात आलेला आहे। त्यानंतर काही ठिकाणी फुल फॉर्म सुद्धा विचारले जाते। उदाहरणामध्ये आता सांगितलेला केरळ ऑप्टिकल फायबर नेटवर्कचा, जसं परक या संस्थेचा विचारला होता, स्वीप या संस्थेचा विचारला होता, UIPचा एक्झाममध्ये फुल फॉर्म विचारला होता, AICTचा सुद्धा एक्झाममध्ये फुल फॉर्म विचारला होता। तसे सर्व फुल फॉर्म ह्या बुकमध्ये कलेक्ट केलेले आहेत, हे तुम्हाला महत्त्वाचे ठरणार आहे। ठीक आहे, त्यानंतर जर एखादं भारतामार्फत एखादं ऑपरेशन राबवलं गेलं असेल, समजा उदाहरणामध्ये ऑपरेशन राहत राबवलं गेलं आहे, ऑपरेशन दोस्त राबवलं गेलं आहे, तर तशा प्रकारचे आणखी कोणते ऑपरेशन आहेत ते संपूर्णतः एका ठिकाणी कलेक्ट करून ह्या बुकमध्ये दिलेले आहेत। त्यानंतर जसं भारतामध्ये प्रतिमांची म्हणजे पुतळ्यांची परंपरा आहे, तर पुतळे सुद्धा भरपूर ठिकाणी सादर केले आहेत म्हणजे उभारले गेले आहेत। तर संपूर्णतः भारतामध्ये कोणकोणते पुतळे उभारले गेले त्या ठिकाणी त्यांची यादी एका ठिकाणी अवेलेबल करून दिली आहे। त्यानंतर जसं विधेयक आहे तर विधेयक जे स्थापन केले तर जसं बघा या ठिकाणी पुतळे तर संपूर्ण भारतामधील जे पुतळे आहेत त्याविषयी तर माहिती मेन्शन केली आहे, तर तुम्ही ते पाहू शकता। ठीक आहे, तर आता तुम्हाला फक्त सारांश सांगतो की बुकचा नेमका सारांश काय आहे। तर हे त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील की स्टॅच्यूज वगैरे इथे अवेलेबल आहेत। नंतर अनुक्रमणिकामध्ये बघा जवळपास 250 पेजेसचं ही बुक राहणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता। तर बघा राष्ट्रीय घडामोडीमध्ये लेटेस्टवाल्या ज्या घडामोडी झाल्या आहेत मागच्या महिन्यामध्ये, उदाहरणामध्ये जगातील 8वे आश्चर्य अंगकोर वाट मंदिर, ह्या सगळ्या गोष्टी तिथं कव्हर केल्या आहेत। संपूर्ण जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र विचारलेलं आहे ते पण आहे, सर्वात मोठे जगातील ऑफिस मोठं विचारलं होतं, भारत न्याय यात्रा राहुल गांधी चालू करतात ती सुद्धा ध्यान ठेवा। नंतर 143 मतदारांचं निलंबन झालं होतं ते सुद्धा, नंतर बिहारची जाती निहाय जनगणना, ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत एक्झाममध्ये विचारल्या जाणार आहेत त्या संपूर्णतः इथं कव्हर केल्या आहेत। जसं कवच प्रणाली एक्झाममध्ये विचारली होती, कुणा म्हणू त्याचं डिझाईन केलं होतं, RSD त्याचं डिझाईन केलं होतं, हे सुद्धा एक्झाममध्ये विचारलं होतं, ते सुद्धा या बुकमध्ये मेन्शन आहे। 2023 मध्ये झालेल्या निवडणुका, भारताचे जे विविध लक्ष आहेत टार्गेट्स वगैरे, जसं मलेरियाचं टार्गेट आहे, क्षयरोग किती वर्षापर्यंत मिटवायचं आहे, ॲनिमिया सिकल सेल कधीपर्यंत मिटवायचं तेच लक्ष पण इथं मेन्शन केलं आहे। एका चार्टमध्ये संपूर्ण लक्ष तुम्हाला दिलेले आहेत। ठीक आहे, नंतर नारी शक्ती वंदन विधेयकासाठी स्पेशल इथं दिलेले आहे चार्ट वगैरे। तर संपूर्ण विधेयक भारतामध्ये आलेले आतापर्यंतचे म्हणजे 2023 वर्षातले संपूर्ण इथं कव्हर करून दिलेले आहेत, त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता। ठीक आहे, नंतर महाराष्ट्र संबंधीच्या घडामोडी, त्याच्यामध्ये वाचन चळवळ आहे, PM कुसुम योजनेमध्ये महाराष्ट्राने टॉप आणलेला आहे ते आहे, हिंगोलीमध्येचा लिगो प्रकल्प, सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं मेन्शन केलेल्या आहेत, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं। नंतर आशियामध्ये सर्वात मोठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना सुद्धा तिथं मेन्शन केल्या आहे, सगळ्या गोष्टी इथं जवळपास कव्हर केल्या आहेत। जसं महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून सिल्वर पॉपलेट त्याच्याविषयी सुद्धा मेन्शन केलेलं आहे, तर तुम्ही ते पाहू शकता। आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये जे इस्रायल हमास युद्ध आहे, नाटोचा सदस्य झालेला 31वा फिनलँड, इथं सारख्या सगळ्या गोष्टी टायटन ही पाणबुडी गेली होती टायटॅनिक पाहायला, त्या सगळ्या गोष्टी इथं कव्हर केलेल्या आहेत, तर तुम्ही हे सगळ्या गोष्टी पाहू शकता।
ठीक आहे. नंतर आर्थिक घडामोडीमध्ये संपूर्ण महत्त्वाचं म्हणजे आर्थिक सर्वेक्षण अहवाल सुद्धा मेन्शन केला आहे. केंद्रीय बजेट सुद्धा, महाराष्ट्राचा बजेट सुद्धा इथं मेन्शन केलेला आहे. भारताचा परकीय व्यापार कसा होता, सगळ्या गोष्टी ज्या GS रिलेटेड आहेत त्या सगळ्या गोष्टी इथं मेन्शन केल्या आहेत. तर त्याचा तुम्ही नक्कीच फायदा घेतला पाहिजे. त्यानंतर परकीय व्यापार धोरण ते नव्याने ॲड केलेलं 2023 ते सुद्धा इथं कव्हर केलं आहे. नंतर महाराष्ट्राचे नवीन वस्तुतोग धोरण सुद्धा इथं कव्हर केलं आहे. तर संपूर्ण गोष्टी तुम्ही पाहू शकता इथं कव्हर केलेल्या आहेत. आणि महत्त्वाचे पुरस्कार जवळपास 100+ पुरस्कार इथं मेन्शन केले आहेत. त्याच्यामुळे तुमचा पुरस्कार संबंधीचा एकही क्वेश्चन सुटणार नाही. त्या ठिकाणी जे महत्त्वाचे पुरस्कार आहेत ते तर पुरस्कार कव्हर केले आहेतच, परंतु इथं सुद्धा पुरस्कार कव्हर केले गेलेले आहेत. हे तुम्हाला पाहायचं आहे. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी भेटणार आहे हे संपूर्ण पुरस्कार त्यामध्ये तुम्ही पाहून घेऊ शकता. महत्त्वाच्या नेमणुकामध्ये जसं उदाहरणामध्ये रणजित शेठ MPSC चे अध्यक्ष झाले. अजय बंगावर आताच क्वेश्चन आला होता, अजय बंगा जागतिक बँकेचे अध्यक्ष झाले. तर R माधवन समजा जे पुण्याची काय चित्रपट संबंधीची जे संस्था आहे त्या संबंधी ते अध्यक्ष झाले. तर राजकुमार राव काय झाले, तर एक प्रकारे अँबॅसेडर झाले तर निवडणूक आयोगाचे. ते सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारलेल्या आहेत. ठीक आहे. तर महत्त्वाचे ब्रँड अँबॅसेडर या संस्थेमध्ये संपूर्ण भारतामधले ब्रँड अँबॅसेडर कोणकोणते आहेत ते सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे. रमेश बैस विषयी पण क्वेश्चन आला होता, ते पण दिले. सगळ्या गोष्टी BVR सुब्रमण्यम नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणू शकतो, CEO म्हणू शकतो, तर ते पण इथं मेन्शन केले आहेत. नंतर क्रीडा घडामोडीमध्ये सगळ्या घडामोडी इथं दिल्या आहेत. जसं दुलीप ट्रॉफी क्रिकेट संबंधी ते पण क्वेश्चनमध्ये आला होता. त्या सगळ्या क्रिकेटच्या क्रीडा घडामोडी किंवा इतर क्रीडा घडामोडी सगळ्या मेन्शन केलेल्या आहेत एकाच ठिकाणी एकाच जागी. तर तुम्ही याचा नेमका लाभ घ्यायला पाहिजे. ठीक आहे. तर हे थोडक्यात भरपूर साऱ्या गोष्टी आहेत या ठिकाणी. विज्ञान तंत्रज्ञानविषयी सगळ्या गोष्टी दिल्या आहेत, कारण की आयोगाचा ट्रेंड जो आहे विज्ञान टेक्नॉलॉजीकडे जाताना दिसते. त्या सगळ्या गोष्टी इथं दिल्या आहेत. विद्युत सराव, ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी इथं दिल्या आहेत. नंतर अहवाल सुद्धा दिले आहेत. शासकीय योजनामध्ये भरपूर साऱ्या शासकीय योजना मेन्शन केल्या आहेत. त्याच्यामध्ये PM विश्वकर्मा योजना, मिष्टी योजना ज्याच्यामध्ये खारपुडी संबंधीची आहे. ठीक आहे. नंतर PM विश्वकर्मा योजना काय संबंधी आहे, कामगार संबंधीचे आहे, जे हस्तकला संबंधीचे. PM मित्र आहे. ठीक आहे. PM प्रणाम खाते संबंधीचे आहे. श्रेष्ठ योजना, मिशन शक्ती, राजस्व मेन्सला वेळोवेळी विचारते. मिशन कर्मयोगी UPSC ॲस्पिरंट संबंधीची महत्त्वाची योजना आहे. तर भरपूर साऱ्या राष्ट्रीय वयोश्री योजना, अमृत भारत स्टेशन योजना, अशा भरपूर साऱ्या योजना तिथं कव्हर केल्या आहेत. नंतर ॲप, पोर्टल आणि संहिता जे आयोगाचा ट्रेंड आहे तो सुद्धा इथं कव्हर केलेला आहे. तर भरपूर साऱ्या गोष्टी महत्त्वाचे संमेलन वगैरे इथं तुम्हाला कव्हर केले आहेत. त्या ठिकाणी संपूर्ण G20 शिखर परिषद जी झाली होती, चर्चामध्ये होती, ती सुद्धा विचारलेली आहे. नंतर निधन वार्तामध्ये पण जसं उदाहरणामध्ये स्वामीनाथन यांच्याविषयी, नादू महानर यांच्याविषयी, त्यानंतर हरी नरके संबंधी पण इथं भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला MS गिल आपले म्हणू शकतो निवडणूक आयुक्त झाले तर त्यांच्याविषयी. तर सगळ्या गोष्टी इथं विचारलेल्या आहेत त्या आणि विचारल्या जाऊ शकतात त्या सगळ्या इथं कव्हर केलेल्या आहेत. नंतर आपण म्हणू शकतो महत्त्वाचं म्हणजे बघा, पहिल्या घडामोडीमध्ये सांगितलं की भारतामध्ये जगामध्ये ज्या पहिल्या घटना घडल्या त्या सगळ्या इथं कव्हर केल्या आहेत. नंतर पहिल्या महिला संबंधीचा महत्त्वाचा पॉईंट बघा, हे नव्याने ॲड केले, कोणत्या बुकमध्ये तुम्हाला भेटणार नाही. थोडक्यामध्ये काय घडामोडी, महत्त्वाचे पुस्तके, दिनविशेष आणि लघुरूपे महत्त्वाचं आहे की फुल फॉर्म सुद्धा विचारले जातात, ते सुद्धा इथं मेन्शन केलं आहे. तर हे पुस्तक तुम्हाला पूर्णतः भेटणार आहे विदर्भ अकॅडमीच्या ॲपवर. ठीक आहे. तर त्या ठिकाणी बघा उदाहरणामध्ये तुम्हाला पेजेस कसे राहतील तर पाहून घ्या. सॅम्पल पेजेस, जसं जगातील 8वे आश्चर्य विचारले अंगुकर वाट मंदिर हे ठिकाण सुद्धा तुम्हाला दिलं आहे. त्यासंबंधी भरपूर सारा डाटा कलेक्ट करून दिला आहे की नेमकं कशा प्रकारे डिसाईड केलं जाते, ते मंदिर नेमकं कशाविषयी बोललेलं आहे. तर त्या सगळ्या गोष्टी दिल्या आहे. भगवान विष्णू विषयी संबंधी आहे. तर महत्त्वाचे पॉईंट हायलाईट सुद्धा केलेले गेलेले आहेत. तर तुम्ही त्याचा नेमका लाभ घेऊ शकता. ठीक आहे. नंतर पुढचा पॉईंट बघा, भरपूर सारे पॉईंट इथं कव्हर केले आहेत. नंतर जगातील इतर आश्चर्य सुद्धा इथं कव्हर करून दिलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता. तर अशा संपूर्ण गोष्टी इथं कव्हर केलेल्या आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. तर बघा 2023 सालामध्ये झालेल्या संपूर्ण निवडणुकाविषयी बोललेलं आहे. त्या ठिकाणी कोणत्या एकूण जागा आहेत, म्हणजे पॉलिटिक्सचा अभ्यास पण तुमचा कव्हर होणार आहे. म्हणजे हे जर करंटचं बुक वाचलं तर तुमचा GS पण सोबत कव्हर होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ते सुद्धा एकदम फायदा म्हणजे म्हणू शकतो फायदेशीर ठरणार आहे. ठीक आहे. नंतर बघा भारताची विविध लक्ष्य तुम्हाला मग सांगितलं त्या सगळ्या गोष्टी दिल्या जातात. ठीक आहे. रेल्वेचं औद्योगिकीकरण करणं 2024 पर्यंत. ठीक आहे. 2025 पर्यंत भारताची 5 ट्रेन अर्थव्यवस्था हे सगळे तुम्हाला दिलेले आहेत. 2030 पर्यंत भारताचे रेल्वे संबंधीचं नेट झिरो कार्बन उत्सर्जन. ठीक आहे. मलेरिया नष्ट करणे 2030 पर्यंत, जसं मेरा इंडिया प्रोग्राम आहे. नंतर चर्चेमध्ये असणार AI इंटेलिजन्स म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषय पण इथं कव्हर केलं आहे. मग AI चे जनक कोण होते, जेफ्री हिंटन वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. ठीक आहे. तर ते तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं ठरणार आहे. महत्त्वाची विधेयकं पण दिलेली आहेत. त्याच्यामध्ये सध्या चर्चेमध्ये असलेलं भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, नंतर भारतीय साक्षर कायदा, हे सगळ्या गोष्टी इथं मेन्शन केल्या आहेत आणि संपूर्णतः विश्लेषण करून दिलं. एक पॉईंट तुम्हाला कव्हर करून दिला. त्याच्यामुळे तुम्हाला ते खूप फायदेशीर ठरणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही फायदा घेऊ शकता. नंतर महाराष्ट्र संबंधीच्या सगळ्या गोष्टी, जसं महाराष्ट्राचा राज्य मासा, सिल्वर पॉपलेट,
तशा गोष्टी सगळ्या दिल्या आहेत. तिसरी मुंबई, जसं नैना नावाची नवीन मुंबई स्थापन केली जाणार आहे तिच्याविषयी सगळे दिलं आहे. ठीक आहे. नंतर महाराष्ट्राचे मानचिन्ह एका संपूर्ण मानचिन्ह इथं कव्हर करून दिले आहेत. ठीक आहे. नंतर प्रथमच गिधार संवर्धन केंद्र पण स्थापन केले, त्याच्याविषयी पण इथं दिलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या बुकमध्ये भेटणारच आहेत. नंतर वन लाईनर प्रादेशिक घडामोडी सुद्धा कव्हर करून दिल्या गेल्या आहेत. तर अशा प्रकारे संपूर्ण बुक खूप महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला वेळोवेळी अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं महिला संबंधीचे पण काही पॉईंट इथं कव्हर करून दिलेले आहेत. ठीक आहे. नंतर बघा पुढं पॉईंटमध्ये काय दिलं आहे, जसं आपण म्हणतो शकतो आंतरराष्ट्रीय घडामोडी आपण मगाशी सांगितलं, तर इस्रायल हमास युद्ध संपूर्णतः व्यापकपणे दिलेलं आहे, तर त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. ठीक आहे. संपूर्ण दिलं आहे. इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष वगैरे दिला आहे, गाझा पट्टी नेमकी काय आहे, हमास म्हणजे नेमकं काय, तर सगळे पॉईंट दिले आहेत. ठीक आहे. नंतर आर्थिक घडामोडीमध्ये ऑइल इंडिया महारत्न कंपनी झाल्या आहेत, तर 13 महारत्न कंपन्या झाल्या आहेत. नवरत्न किती झाल्या, 13 झाल्या आहेत. तर सगळ्या गोष्टी तुम्हाला कव्हर करून दिलेल्या आहेत. नवरत्न वगैरे 13 वगैरे, त्याचा नवरत्नाचा अट काय आहे, ऑइल इंडिया झाली तर त्याच्या संबंधी अट काय होती, महारत्न होण्यासाठी अट काय होती, तर सगळ्या गोष्टी इथं कव्हर करून दिलेल्या आहेत. हे ध्यान ठेवायचं. 50वी GST परिषद वगैरे सगळ्या दिल्या आहेत. नंतर महत्त्वाच्या पुरस्कारामध्ये नोबेल प्राईज वगैरे सगळे पुरस्कार इथं दिलेले आहेत. 2023चे संपूर्ण पुरस्कार या ठिकाणी दिलेले आहेत, तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. साहित्य क्षेत्रातील पुरस्कार, क्रीडा संबंधीचे पुरस्कार, तर वेळोवेळी सगळ्या पॉईंट इथं कव्हर करून दिलेले आहेत, त्याचा तुम्ही नेमका लाभ घ्यायला पाहिजे. ठीक आहे. तर बघा महत्त्वाच्या नियुक्त्या सुद्धा कव्हर करून दिलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे 16व्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण झाले, तर ते पण ध्यानात ठेवा. अरविंद पनगरिया हे ध्यानात ठेवायचं तुम्हाला. सचिव कोण आहे, तर ऋत्विक रंजनम पांडे हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं. तर एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि महत्त्वाचे वन लाईनर महत्त्वाची नियुक्त्या म्हणजे प्रत्येक जे चॅप्टर होणार आहे त्याचा वन लाईनर सुद्धा इथं दिला गेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला शॉर्ट रिव्हिजनसाठी पण फायदेशीर ठरणार आहे, तर त्याचा पण तुम्ही नेमका लाभ घ्यायला पाहिजे. क्रीडा घडामोडी जे आयोग वेळोवेळी विचारते, त्याच्यामध्ये क्रिकेट विश्वचषकमध्ये ऑस्ट्रेलियाने 6 वेळा जिंकलेला आहे, ते सगळ्या गोष्टी इथं कव्हर केलेल्या आहेत. तर हे पुरेपूर असं इयरबुक ठरणार आहे तुम्हाला. पर्यावरण घडामोडीमध्ये सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत, ते तर मग तुम्ही वाचून घेऊ शकता. ठीक आहे. नंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी संबंधित स्पेशल तुम्हाला खूप महत्त्वाच्या घडामोडी इथं मेन्शन केल्या आहेत, तर तुमचा संपूर्ण डाटा एकाच ठिकाणी कव्हर होणार आहे. त्याच्यामध्ये समजा उदाहरणामध्ये संरक्षणामध्ये भारतीय हवाई दलाचा नवीन ध्वज वगैरे आला, त्याच्याविषयी पण संपूर्ण दिलेला आहे. नंतर इस्रोचे पहिले ध्रुवीय मिशन म्हणजे एक्सपोसॅट नावाचं, तर त्याच्याविषयी पण दिलेलं आहे. तर भरपूर साऱ्या गोष्टी इथं कव्हर केल्या आहेत, तुम्ही पाहून घेऊ शकता. शासकीय योजना पण इथे दिल्या आहेत, जसं केंद्र सरकारच्या भरपूर साऱ्या योजना, जसं PM विश्वकर्मा योजना सांगितलं तुम्हाला. 18 प्रकारचे हस्तकला कारागीर विषय दिलेले आहे. PM परिणाम बघितले आपण गोबरधन योजनेअंतर्गत चालू केल्या आहेत, रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासंबंधीची योजना आहे. सगळ्या योजना इथं कव्हर केलेल्या आहेत. आणि महत्त्वाच्या समित्या वगैरे पोर्टल वगैरे पण दिले आहेत इथं, तर तुम्ही ते पण पाहून घेऊ शकता. ठीक आहे. नंतर महत्त्वाचे ऑपरेशन बघा, एकाच ठिकाणी संपूर्ण ऑपरेशन तुम्हाला इथं कव्हर करून दिलेले आहे, तर त्याचा पण तुम्ही नेमका एकाच ठिकाणी संपूर्ण कव्हर होता. जसं ऑपरेशन गंगा, ऑपरेशन अजय आहे, ऑपरेशन देवी शक्ती PSI मेन्सला विचारला होता, तर प्रत्येक ऑपरेशन आहट, ऑपरेशन मुस्कान सुद्धा एक्झाममध्ये आलेलं आहे. ठीक आहे. ऑपरेशन रेड रोज वगैरे हे सगळे ऑपरेशन विचारले आहेत एक्झाममध्ये, तर सगळे एका ठिकाणी कव्हर केले आहेत. महत्त्वाचे संमेलन बघा, त्या ठिकाणी G20 परिषद वगैरे तुम्हाला 1999ची स्थापना वगैरे, नंतर G20 आता G21 झाली, त्याच्याविषयी पण दिलेलं आहे तुम्हाला, तर ते सगळं तुम्हाला इथं दिलेलंच आहे. नंतर पहिले आदिवासी विद्यापीठ वगैरे बघितलं दिलं आहे बघा. नंतर पहिले व्हायला घडामोडी तो सुद्धा काय दिल्या आहेत. पहिले आदिवासी विद्यापीठ कुठं, मुलुगू तेलंगणामध्ये, तर त्या सगळ्या गोष्टी इथं दिल्या आहेत. तर बघा पहिले सौर शहर, नंतर पहिल्या वन लाईनर घडामोडी पण दिलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल होणार आहेत. नंतर पहिल्या महिला घडामोडी सुद्धा इथं तुम्हाला कव्हर होणार, की जसं अफगाणिस्तानमधील एकमेव महिला रेडिओ स्टेशन वगैरे दिलं आहे, तर अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या आहेत. जसं उदाहरणामध्ये सदाई बानावेन नावाचं पहिलं महिला रेडिओ स्टेशन ठरणार आहे. अमेरिकेतील पहिली महिला शीख न्यायाधीश दिलेला आहे, मनप्रीत मोनिका सिंग. तर महिला संबंधी कारण वेळोवेळी तुम्हाला विचारते ना, सगळ्या महिलांविषयीची माहिती इथं एका ठिकाणी कव्हर करून दिलेली आहे, तर तुम्ही त्याचा नेमका फायदा घ्या. आणि थोडक्यात घडामोडी सुद्धा इथं कव्हर करून दिल्या आहेत, त्यामध्ये तुम्हाला हायलाईट सुद्धा करून दिले आहेत, त्या एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला डायरेक्ट ठळकपणे दिसणार आणि तेच पॉईंट एक्झाममध्ये विचारले जाणार आहेत, त्यामुळे तुम्ही ते कव्हर करून घेऊ शकता. ठीक आहे. आणि महत्त्वाची पुस्तके बघा, हे मेन आहे. पुस्तकावर एक क्वेश्चन नेहमी फिक्स असतो, त्यामुळे महत्त्वाची पुस्तकं सुद्धा इथं दिले आहेत. जसं शंतनू गुप्ता यांचं अजय टू योगीनाथ वगैरे, आदित्य योगीनाथ वगैरे हे वालं पुस्तक वगैरे, अरुंधती भट्टाचार्य यांचं पुस्तक दिलं आहे, शशी शकरपट्टी यांचं पुस्तक, नमिता थापर यांचं पुस्तक, अश्विनी गोरोळ यांचं दोगलापन हे पुस्तक, हे सगळे पुस्तक दिले आहेत. आणि महत्त्वाचे दिनविषय सुद्धा इथं दिले आहेत, तर वर्षभरातील संपूर्ण दिनविषय तुम्हाला कव्हर करून दिलेले आहेत. तर ते तुम्ही ही सॅम्पल कॉपी आहे,
लघुरूप सुद्धा इथं दिलेले आहेत. तर अशा प्रकारे महत्त्वाचं ग्रीन बुक आहे, ग्रीन बुकचं इयर बुक आहे. तर ह्याचा तुम्ही नेमका लाभ घ्यायला पाहिजे आणि तुमचा नेमका एक्झामच्या दृष्टीने जो अभ्यास असतो तो अभ्यास इथं कव्हर करून दिलेला आहे आणि अनुभवी व्यक्तीमार्फत म्हणू शकतो एक प्रकारे बुक तयार केलेलं आहे. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी मेहनत घेतलेली आहे आणि नक्कीच विदर्भ आय अकॅडमी हे हक्काचा मित्र म्हणून तुमच्या सहयोगी पडली पाहिजे आणि मदतीमध्ये आली पाहिजे म्हणून हे तुम्हाला साथी म्हणून हमेशा काम करणार आहे. त्यामुळं नेमका तुम्ही याचा लाभ घ्यायला पाहिजे. तर तुम्ही विदर्भ आय अकॅडमीच्या ॲपवर जाऊन तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद.